हॅलो एव्हरीवन, काल आपण एन टाइप आणि पी टाइप सेमीकंडक्टर पाहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये थोडंसं माझं सांगायचं राहिलेलं आहे. एन टाइप सेमीकंडक्टर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय केलं जातं बघा. सिलिकॉन क्रिस्टल atomic नंबर 40, कॉन्फिगरेशन 284, शेवटच्या शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. तर या सिलिकॉन क्रिस्टल मध्ये काय होतं, शेवटच्या शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर सिलिकॉन क्रिस्टल मध्ये एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय करायचं की, कोण बोलतोय रे? सिलिकॉन क्रिस्टल मध्ये एन टाइप सेमीकंडक्टर काय केलं जातं की एखादा सिलिकॉन ऍटम त्या क्रिस्टल मधला त्याच्यापेक्षा पुढच्या ग्रुपचा म्हणजे 15व्या ग्रुपचा, उदाहरणार्थ फॉस्फरस 285, तर फॉस्फरस ऍटम इथं प्लेस केला जातो. सिलिकॉन ऍटमच्या शेवटच्या शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉस्फरसच्या शेवटच्या शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हा 5वा इलेक्ट्रॉन हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. आणि हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठल्याही, आता सिलिकॉन मध्ये काय होतं, एकमेकाशी बॉन्ड फॉर्मेशन काय होतं, जवळजवळचे 2-2 इलेक्ट्रॉन एकत्रित येऊन हे बॉन्ड तयार होतात. परंतु इथं बॉन्ड तयार होऊन एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. आणि त्यामुळे होतं काय, हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होतो, मी काल हे सांगितलं नव्हतं, हा व्हॅलेन्सी बँड आहे. हा काय झाला, व्हॅलेन्सी बँड. आणि इथं हा कंडक्शन बँड. हा व्हॅलेन्सी बँड आणि इथं हा कंडक्शन बँड. तर हा व्हॅलेन्सी बँड मध्ये कसे कुठले इलेक्ट्रॉन्स असतात, सिलिकॉन 14, 2, 8, 4. तर हे कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी बँड मध्ये असतात. के सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, हे व्हॅलेन्सी बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हे 4 इलेक्ट्रॉन्स किंवा फॉस्फरस घेतला 15, 2, 8, 5, हे शेवटचे 5 इलेक्ट्रॉन किंवा हे 4 इलेक्ट्रॉन हे कुठे असतात, तर हे कंडक्शन बँड मध्ये असतात. तर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये there is availability of an extra unpaired electron due to doping of phosphorus atom in the silicon crystal. सिलिकॉन क्रिस्टल मध्ये फॉस्फरसचं डोपिंग केलं म्हणजे काय, रिप्लेसमेंट केली. सिलिकॉन ऍटमच्या ऐवजी तिथं फॉस्फरस ऍटम प्लेस केला. आणि फॉस्फरस ऍटमचा हा जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन कुठे येतो, कंडक्शन बँड मध्ये. कंडक्शन बँड मध्ये आल्यामुळं इलेक्ट्रिसिटी कंडक्शन साठी तो इलेक्ट्रॉन वापरला जातो आणि म्हणून त्याला एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हटलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पी टाइप सेमीकंडक्टर बघायचं आपल्याला. पी टाइप मध्ये काय होतं, तर पी टाइप मध्ये 14व्या ग्रुपच्या एलिमेंट मध्ये 13व्या ग्रुपचे एलिमेंट्स प्लेस करायचे
आता बोरॉन घेतला ऍटॉमिक नंबर 5 2 3 किंवा गॅलियम सुद्धा चालतो, इंडियम सुद्धा चालतो. तर इथं आपण बोरॉन घेतला. बोरॉन कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? शेवटच्या सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन, 1 2 आणि 3. एक इलेक्ट्रॉन इथं कमी आहे. काय केलं मी? हा सिलिकॉनचा क्रिस्टल आहे. या सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये एक सिलिकॉन ऍटम आपण बाजूला काढला आणि त्या ठिकाणी बोरॉन ऍटम प्लेस केला. आता बोरॉन ऍटमच्या शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 इलेक्ट्रॉन आहेत. सिलिकॉनच्या शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4 असतात. इथं एक इलेक्ट्रॉन कमी आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज नाही याचा अर्थ ते पॉझिटिव्ह चार्ज होल ऍक्ट होत. कळतं का? निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह चार्ज नाही याचा अर्थ तिथं पॉझिटिव्ह चार्ज सेंटर ऍक्ट होत. मग हे पॉझिटिव्ह चार्जचं सेंटर काय करतं? त्याला इलेक्ट्रॉनची जरुरी आहे म्हणून ते शेजारच्या ऍटमचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतं. हा पॉझिटिव्हली चार्ज्ड होल इट अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रॉन ऑफ नेबरिंग सिलिकॉन ऍटम. परत इथला इलेक्ट्रॉन गेला की इथं सिलिकॉनचं परत बोरॉन सारखं बिहेवियर होतं. इथं परत पॉझिटिव्हली चार्ज्ड होल क्रिएट होतो. मग याची टेंडन्सी काय? याचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घ्यायचा. परत इथं निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन नसल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज होल निर्माण झालं. परत ते काय करतं? याचा इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतं. म्हणजे देयर इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस ड्यू टू मूवमेंट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड होल्स. पॉझिटिव्ह चार्जचे होल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत राहतात आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि याच्यामध्ये असं पण सांगता येईल व्हॅलेन्सी बँड हा असेल, हा व्हॅलेन्सी बँड आणि हा कंडक्शन बँड, हा कंडक्शन बँड. तर इथं व्हॅलेन्सी बँड मध्ये एवढी जी जागा आहे, बोरॉन कडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे त्याच्यामुळं इथं हे पॉझिटिव्हली चार्ज्ड होल तयार होतं. हे व्हॅलेन्सी बँड मध्ये काय होतं? इथं पॉझिटिव्हली चार्ज्ड होल तयार होतं आणि ह्या होलच्या मायग्रेशन मुळे इलेक्ट्रॉन होल्स मायग्रेट होतात पूर्ण क्रिस्टल मध्ये आणि म्हणून ते क्रिस्टल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. तर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इट इज टेक्स प्लेस ड्यू टू मूवमेंट ऑफ positively charged holes and hence the name p-type semiconductor. p-type p positive charge म्हणून त्याला नाव हे दिलेलं आहे. त्यानंतर आता या टॉपिक मधला शेवटचा भाग आहे तो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज of solids. In an atom, कोणताही तुम्ही आता 11वीला तुम्हाला बरचसं बेसिक झालेलंच नाही. ऍटमच्या सेंट्रलला न्यूक्लियस, त्याच्यानंतर हा वेगवेगळ्या कक्षा, के कक्षा, एल कक्षा, एम कक्षा, एन कक्षा अशा पद्धतीच्या कक्षा असतील. न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्जेचं हा आपण काय केला? ऍटम कन्सिडर केला. ऍटमच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस, त्याच्यानंतर पहिला के सेल 2 इलेक्ट्रॉनचा, त्याच्यानंतर दुसरा सेल एल सेल 8 इलेक्ट्रॉनचा, त्याच्यानंतर परत हे तिसरा सेल 8 इलेक्ट्रॉनचा, परत त्याच्यानंतर 18 इलेक्ट्रॉनचा किंवा शेवटचा अजून त्याच्यापेक्षा पुढे असेल तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा पी असेल सेल, किंवा ह्याच्यातलं एखादं शेल, शेवटचं शेल हे अनपेअर्ड आहे असं आपण गृहीत धरून चालू. तर an atom
किंवा ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात बघा, सततपणे रिव्हॉल्व होत असतात. इन एन ऍटम इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. ड्यूरिंग revolution of electron around the nucleus, the electrons can revolve about itself. ते न्यूक्लियस भोवती फिरत असतानाच ते त्याच्या भोवती पण फिरत असतात. बघा बरं का मी काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन्स revolve around the nucleus. During this revolution, they can also revolve around itself. And due to such a revolution, there is creation of magnetic field. इथंच एक स्पिन, असं गोलाकार एखादी वस्तू जर फिरली आणि ती वस्तू अशी गोल फिरत असताना स्वतःभोवती पण फिरत 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 अशी फिरत राहिली तर त्याच्यामुळे एक स्पिन डेव्हलप होतो. स्पिन म्हणजे भोवरा, आणि त्याच्यामुळं एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं, ड्यू टू रिव्हॉल्युशन. किंवा तुम्ही साधारणपणे असं गर 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 स्वतःभोवती फिरा बरं आणि एकदम थांबा, तुम्हाला काय होईल, चक्कर येऊन खाली पडायला लागेल. तशा स्वरूपाचं इलेक्ट्रॉन्स ड्युरिंग रिव्हॉल्युशन, किंवा हे कुणाच्या बाबतीमध्ये, जर का ऍटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जर का असतील तर अशा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मुळे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. परंतु जर का एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाइज डायरेक्शन ने फिरतोय, दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ने फिरतोय, एक असा फिरतोय, एक उलट्या दिशेने फिरतोय, त्यावेळेला काय होतं, स्पिन कॅन्सल होतं आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत नाही. आणि म्हणून ऍटम मध्ये न्यूक्लियस पासून ज्या ज्या कक्षा भरलेल्या आहेत, पूर्णपणे कम्प्लिटली पॅक्ड ऑर्बिटल्स आहेत, अशामध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत नाही. मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे क्रिएट होतं, ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दी आउटर मोस्ट सेल. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील आउटर मोस्ट सेल मध्ये, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असे जर का सततपणे फिरत राहिले ऍटमच्या न्यूक्लियसच्या भोवती, आणि न्यूक्लियसच्या भोवती फिरत असताना ते स्वतःभोवती पण फिरतात, आणि अशा फिरण्यामुळं, त्याला स्पिनिंगमुळं जे चुंबकीय क्षेत्र डेव्हलप होतं त्यालाच आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ड्यू टू मोशन ऑफ द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस इन एन ॲटम, there is creation or generation of a magnetic field. On the basis of this revolution, there are 3 types of magnetic properties. Number 1, diamagnetism. Diamagnetism हे कुणामध्ये असतं बघा, those elements or atoms of the elements, those atoms which possess paired orbitals in the outermost shell. कळलं का बघा काय म्हणतोय, ज्या ज्या ऍटम मध्ये शेवटच्या शेल मध्ये पेअर्ड ऑर्बिटल असेल अशामध्ये, पेअर्ड ऑर्बिटल म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन जर का घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल तर दुसरा लगेच त्याच्या अपोजिट डायरेक्शनने फिरत असेल, असं ऑर्बिटल असतं, त्याला पेअर्ड ऑर्बिटल म्हणायचं. डायमॅग्नेटिझम.
in case of atoms in which the outermost valency orbitals are completely filled, means one electron revolves in a clockwise manner, another electron revolves in a anti-clockwise manner. Clockwise घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, anti clockwise घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. Due to spinning in clockwise manner and due to spinning in anti-clockwise manner, there is cancellation. हे स्पिन जे निर्माण झालं, या स्पिनिंग मुळे जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालं, ते मॅग्नेटिक फील्ड याच्या उलट्या दिशेने फिरल्यामुळे त्यानं ते कॅन्सल केलं. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालं तरी कॅन्सल करणारे पण अपोजिट डायरेक्शनने इलेक्ट्रॉन फिरतात. म्हणजेच इथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट जरी झालं तरी ते कॅन्सल होतं. सच सबस्टन्सेस किंवा दोज सबस्टन्सेस which possess diamagnetic property, जे सबस्टन्स आहेत की जे डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. आता डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी कोण दाखवतं? ज्यांच्या कक्षा पहिल्यापासून शेवटच्या पर्यंत सर्व कक्षा पूर्णपणे भरलेल्या आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये नाही. आणि अशा भरलेल्या कक्षा असल्यामुळं तिथं मॅग्नेटिक फील्ड जरी जनरेट झालेलं असलं तरी ते कॅन्सल पण होतं. आणि असे सबस्टन्स जर का मॅग्नेटिक फील्डच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आलं तर असे सबस्टन्स रिपेल केले जातात. The substances which are repelled, repelled म्हणजे तिरस्कार करणं, त्याला ढकलून लावणं असा त्याचा अर्थ. The substances which are repelled by external magnetic field, such substances are known as diamagnetic substances and the property is known as diamagnetism. कळलं का बघा मी काय सांगितलं? परत रिपीट करतोय. कुणाच्या बाबतीमध्ये हे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर N2 F2 Cl2 हे एक्झाम्पल सांगता येतील. N2 F2 Cl2 NaCl, these are the substances. याला डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणायचं. यांच्यामध्ये काय असतं? सर्व शेल्स ही भरलेली असतात. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने इलेक्ट्रॉन फिरत असताना मॅग्नेटिक फील्ड जरी क्रिएट झालं तरी ते मॅग्नेटिक फील्ड नाहीस करणारा इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शनने तिथे फिरतच असतोय. त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जरी जनरेट झालं तरी ते कॅन्सल होतं. आणि असा सबस्टन्स जर का आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आणला तर ही सबस्टन्सेस मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतात आणि म्हणून अशी मॅग्नेटिक फील्डला रिपेल करण्याची पॉवर असणाऱ्या सबस्टन्सेसना डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणायचं. आणि त्या प्रॉपर्टीजला काय म्हणायचं? डायमॅग्नेटिझम. The substances which repels to the external magnetic field. When the substances which when comes in contact with the external magnetic field, the substances they can repels the external magnetic field. Such a property of magnetism, it is known as diamagnetism. तर हे डायमॅग्नेटिझम झाल्यानंतर आता पुढे येतं पॅरामॅग्नेटिझम.
डायमॅग्नेटिझम कुणामध्ये आढळतं नेहमी सांगायचं, ज्यांची आउटर मोस्ट ऑर्बिटल कम्प्लिटली फील्ड असतील त्यांच्यामध्ये, किंवा ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नाहीत त्यामध्येच फक्त डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. those substances which are not possessing unpaired electron in the outermost shell, such substances are diamagnetic substances. Paramagnetic substances, the substances which possess unpaired electrons, unpaired electron in the outermost valency shell. जे सबस्टन्स की ज्याच्यामध्ये शेवटच्या शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, शेवटच्या शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आणि असा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि तो फक्त याच दिशेने फिरणार. याच्या फिरण्यामुळं, याच्या स्पिनिंगमुळं तिथं क्रिएशन ऑर जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेलं कॅन्सल करण्यासाठी अपोजिट डायरेक्शन कुठलाही इलेक्ट्रॉन इथे फिरण्यासाठी अवेलेबल नाही. म्हणजेच पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं, किंवा ह्याची उदाहरणं सांगायची म्हटलं तर O2, Cu+2, त्याच्यानंतर आणखी सांगायचं म्हटलं तर Fe+3, Cr+3. these are the substances. हे atoms किंवा ions किंवा molecules, these are the paramagnetic substances. आता यांच्यामध्ये काय आहे, शेवटच्या शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. कळतं का बघा, शेवटच्या शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन समजा आता आपण हे शेवटचे सेल कन्सिडर केले, त्याच्या आतले हे सेल पूर्णपणे भरलेले आहेत. ह्या शेवटच्या सेल मधला हा इलेक्ट्रॉन सततपणे फिरत राहिला. ह्या फिरण्यामुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. Such created or generated magnetic field असणारा सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आणला तर हे सबस्टन्स दे आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. हे काय केले जातात, मॅग्नेटिक फील्ड कडून अट्रॅक्ट केले जातात. मॅग्नेटिक फील्ड कडून हे सबस्टन्सेस अट्रॅक्ट केल्यामुळे याच्यामध्ये मॅग्नेटिझम जनरेट होतं. आणि अशी मॅग्नेटिझम जनरेट होण्याची जी प्रॉपर्टी आहे त्यालाच म्हटलं पॅरामॅग्नेटिझम. परत रिपीट करतोय, the substances in which outermost valency shell possess unpaired electrons. In case of such substances, due to revolution of unpaired electron around the nucleus, there is a generation due to spinning of electron around the nucleus in an atom. There is a generation of magnetic field. Such substances, when comes in contact with the external applied magnetic field, these substances get attracted towards magnetic field. That property of the substance is known as paramagnetic substance, and the property is known as paramagnetism.
माझ्यामध्ये कळालं असं काय सांगितलं, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असलेच पाहिजे शेवटच्या सेल मध्ये, 1 असो 2 असो 3 असो, 2 8 8 18 32 ह्या कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स असतात. असे इलेक्ट्रॉन ते डायमॅग्नेटिझम मध्ये. पॅरामॅग्नेटिझम मध्ये 2 8 18 32 नंतर 1 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा जर का असेल तरच अशाच सबस्टन्सेस मध्ये पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर शेवटची प्रॉपर्टी आहे फेरोमॅग्नेटिझम. This property of magnetism, it is known as ferromagnetism. ही प्रॉपर्टी कुणामध्ये आढळते, दोन सबस्टन्सेस म्हणजे ऍटम आयन मॉलिक्यूल काय असतील ते, इन विच लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये काय असतात पॅरामॅग्नेटिझम मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात परंतु फ्यू. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. द सबस्टन्सेस इन विच in the valency cell or in the outermost cell there are unpaired electrons in the valency cell and they are in a large manner or in a large number, and due to this large number of unpaired electrons, these electrons they revolve around the nucleus in their orbits. During revolution they revolve around itself also. There is a generation of magnetic field. इथं काय होतं, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक मूवमेंट क्रिएट होते. मॅग्नेटिक मूवमेंट, चुंबकीय प्रणाली तिथे तयार होते. ड्यू टू रिव्होल्यूशन ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बाय द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, देर इज अ जनरेशन ऑफ magnetic field in a large proportion. If such substances, when they comes in contact with the external magnetic field, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कामध्ये जर का हे मॅग्नेटिक सबस्टन्सेस संपर्कात आले तर काय होतं, हे सबस्टन्सेस पूर्णपणे मॅग्नेटाइज होऊन जातात. कळतं का बघा, हे सबस्टन्सेस मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नलच्या संपर्कात आणल्यानंतर ते सबस्टन्सेस पूर्ण मॅग्नेटाइज होऊन जातात. हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जरी रिमूव्ह केलं तरीही याच्यामध्ये मॅग्नेटिझम शिल्लक राहतं. म्हणजे हे सबस्टन्सेस एकदा का मॅग्नेटिक फील्डच्या बाहेरच्या संपर्कात आले की पूर्ण मॅग्नेटाइज होऊन जातात. त्याच्यात चुंबकत्व उतरतं आणि हे चुंबकत्व म्हणजे चुंबक म्हणूनच ऍक्ट होतात, ते मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणूनच ऍक्ट होतात. सच ए प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस इज नोन एज फेरोमॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये काय होतं तर the substances in which there are large number of unpaired electron in the valence cell. Due to large number of valence electrons,
electrons move around the nucleus. During revolution, the electrons can also move around itself. Due to such a motion, there is a generation of magnetic field. Such substances, when comes in contact with the external magnetic field, they are strongly attracted by externally applied magnetic field, and that substances gets magnetized. If the external magnetic field is removed, magnetic property once accepted, they cannot lose it. Means they are totally or fully magnetized. त्यांनी मॅग्नेटिक प्रॉपर्टी एकदा का घेतलेली आहे, ते मॅग्नेटिझम सारखं चुंबकासारखेच होऊन जातात आणि त्याच्यामध्ये चुंबकत्व पूर्ण उतरलेलं असतं, ते कायमस्वरूपी टिकतं. आणि अशा कायमस्वरूपी जर का चुंबकत्व एखाद्या सबस्टन्स मध्ये टिकत असेल तर अशा सबस्टन्सेसना फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणायचं आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा त्याला फेरोमॅग्नेटिझम असं म्हणायचं. तर हा टॉपिक इथं आपला संपलाय. माझी लेक्चर्स बऱ्याच जणांनी व्ह्यू केलेली दिसत नाही, तर मी विनंती करतोय तुम्हाला, कारण का